तसंच मुंबईसह एमएमआर क्षेत्रामध्ये आता सीएनजीच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे। सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महागलाय। आजपासूनच हे नवे दर लागू करण्यात आलेत। यामुळे मुंबईमध्ये सीएनजीचे दर प्रति किलो 82 रुपयांवरून 84 रुपयांवर गेलेत। या दरवाढीमुळे मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे। तर सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ झालेली आहे आणि त्यामुळे आता भाडेवाढ सुद्धा रिक्षा आणि टॅक्सीची होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, सीएनजीच्या दरात वाढ झालेली आहे। साहजिकच आता येत्या काळात रिक्षा आणि टॅक्सीचं भाडं सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। नक्कीच प्राची, राज्यात दिवसेंदिवस महागाईचा फटका वाढताना पाहायला मिळतोय। इंधन दर वाढ झालेली आहे, दुधाच्या दरात वाढ झालेली आहे। मात्र आता सीएनजीच्या दरात काल रात्रीपासूनच 2 रुपयांची वाढ झालेली आहे। प्रति किलो 84 रुपये असं सीएनजीचा भाव झालेला आहे। कुठेतरी दर वाढल्यामुळे आता प्रवासी सुद्धा पाठ फिरवतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे मीटरच्या दरामध्ये वाढ करण्यात यावी अशा प्रकारची मागणी होते। काय पाहता, 84 रुपये झालेले आहे आता दर, तुमच्या खिशाला परवडणार आहे का, प्रवाशांच्या खिशाला परवडणार आहे का? कुठेतरी प्रवासी पाठ फिरवतील अशी सुद्धा एक परिस्थिती निर्माण झाली नाही। सध्या तर नाही परवडणार, कारण की महागाईमुळं प्रत्येकाला खिशाला जळ लागलेले आहे। त्यात आणि सीएनजी वाढला म्हटल्यावर प्रवाशांना पण मीटर वाढणार, त्याच्यामुळे प्रवाशांना पण नाही परवडणार। तुमची मागणी काय असेल या दिवसेंदिवस महागाईच्या वाढत्या तर काय मागणी आता करणार होतं आणि तर रिक्षाचा दर वाढवला पाहिजे। दर तर दरवर्षी दर वाढतोच आणि यंदा पण वाढणारच आहे आणि वाढावं तर लागणार। सीएनजी वाढला म्हटल्यावर दर वाढावं वाढले तर प्रवासी येणार नाहीत, कुठेतरी ते सरकारी वाहनांचा पर्याय स्वीकारतील असं वाटत नाही का? कारण तुमच्या रोजीरोटीवरती सुद्धा याचा परिणाम होणार आहे। नाही तर कायच बोलू शकत नाही तसं काय आता पुढचं काय। सध्या काही सुचत नाही आहे त्यांना असं झालेलं आहे, कारण अचानक हे दरवाढ झालेली आहे आणि येत्या दिवसांमध्ये इंधनाची म्हणजे पेट्रोल आणि डिझेलमध्ये सुद्धा वाढ होईल। त्यामुळे या आगामी दिवसांमध्ये नक्कीच प्रवास हा मुंबईकरांचा वाढणारे प्रवासाचे भाडं सुद्धा वाढणार आहे। प्राची, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। वळूया पुढच्या बातमीकडे।